नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने MIDC महापे कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. नागरिकांच्या प्रलंबित मूलभूत समस्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे आज शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने MIDC महापे उपविभाग क्रमांक 1 चे उपअभियंता आनंद गोगटे यांच्या केबिनमध्ये जोरदार घोषणाबाजी करत जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले. तुर्भे झोपडपट्टी परिसरातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा. नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडवर अतिक्रमण केलेल्या पदम्स इन्व्हेस्टमेंट कंपनीचे मालक धरमचंद कुलारिया यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच तुर्भे MIDCतील बंद कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई व्हावी आदी मागण्यांबाबत हे आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आणि महिला जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख संतोष घोसाळकर, सूर्यकांत मडवी, शहर प्रमुख महेश कोटीवाले, उपशहर प्रमुख सिद्धराम शिलवंत, महिला विभाग संघटक सविता रेड्डी, विभाग प्रमुख प्रकाश करदवकर, मंगेश मिस्किन, इस्माईल शेख, उपविभाग प्रमुख जितू गायकवाड, किशोर दामले, शाखा प्रमुख जयेश कांबळे, सुलतान शेख, युवा सेना शाखाधिकारी आनंद गुप्ता, गोपाल बोरुडे, उपशाखा प्रमुख अनुज रावत, अभिषेक कदम, मारुती कांबळे, आकाश शिंगटे, दीपक क्षीरसागर, किशोर रणदिवे, पवन रणदिवे, अभिषेक अडागळे तसेच महिला आणि युवा शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपअभियंता आनंद गोगटे यांनी सदर मागण्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळास लेखी आश्वासन दिल्यानं अखेर हे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. सम्राट सरसेनापती सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचा जय हो, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. आज सर्वप्रथम तुर्भे विभागामध्ये MIDCच्या माध्यमातून जे आमच्या इंदिरानगर, गणपतीपाडा, बोनसरी गाव, चुन्नाभट्टी, हनुमाननगर, तुर्भे स्टोर, रमेश मेटल क्वारी असेल, गांधीनगर असेल, बोनसरी गाव या संबंधपूर्ण झोपडपट्टी परिसरामध्ये जो पाणी पुरवठा केला जातो तो वेळेत दिला जात नाही. ते वेळेवरती पाणी पुरवठा लोकांना द्यावा या प्रकारचं एक ते निवेदन दिलं होतं. त्यांनी आम्हाला लेखी देखील दिले. दुसरा महत्त्वाचा जो विषय आहे की डम्पिंगची असलेली मालकीची जागा म्हणजे महापालिकेची जी जागा आहे त्या जागेवरती एखाद्या कंपनीवाल्याने, पदम म्हणून जी कंपनी आहे त्यांनी तो अतिक्रमण केलेला आहे. तो अतिक्रमण केल्या असताना देखील महापालिकेची अधिकारी देखील तिथे लक्ष देत नाहीत, MIDCवाले देखील लक्ष देत नाहीत. आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून आमचे उपशहर प्रमुख सिद्धराम शिलवंत यांनी पाठपुरावा केलेला आहे. आज जेव्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यानंतर त्याला नोटीस बजावण्यात आली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं पाऊल या लोकांनी आज उचललेलं आहे. त्या निमित्ताने आज शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख प्रकाशदादा पाटील साहेब, त्याचप्रमाणे महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे मॅडम आणि उपजिल्हा प्रमुख संतोष घोसाळकर साहेब, सर्व शिष्टमंडळ आमचे मडवी साहेब आहेत, सर्व शिष्टमंडळांनी त्यांना सांगितलेलं आहे, एक अल्टिमेट दिलेलं आहे की काही दिवसामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यावरती कारवाई नाही केलं तर ह्याच्याहीपेक्षा पवित्र आंदोलन आम्ही या ठिकाणी घेणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सांगू इच्छितो की सर्वात महत्त्वाचा जो अजून एक विषय जो आहे, बंद पडलेल्या कंपन्या आहेत MIDCमध्ये, त्या बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये अवैध धंदे चालतात. ज्या प्रकारे दारू विक्री असेल, गांजा असेल, बरेच काही त्या ठिकाणी भंगार माफिया देखील आहेत. त्यांनी बंद पडलेल्या कंपन्यांवरती ताबा घेतलेला आहे. तिथे भंगारचे गोडाऊन चालू आहेत. गेल्याच मला वाटते वर्षी आमच्या तुर्भेमध्ये D ब्लॉकमध्ये 3 भंगार दुकानवरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मर्डर झालं होतं. तेव्हा तरी मला वाटतं MIDCच्या अधिकाऱ्यांना जाग यायला पाहिजे होती की बंद पडलेल्या कंपन्यांवरती काहीतरी त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे होती, पण त्यांनी पाऊल उचललं नाही. तर आज आम्ही त्याच्या विरुद्ध जो काही अंमली पदार्थ विकली जातोय MIDCच्या कंपन्यांमध्ये किंवा दारू विकलं जातं, त्या ठिकाणी गांजा आहे आणि मोठ्या प्रमाणात भंगार माफियांनी जो ताबा घेतला आहे बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये, तो तुम्ही त्याच्यावर कारवाई करा अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि त्या प्रकारचं त्यांनी आम्हाला लेखी देखील दिलेलं आहे की येत्या 15 दिवसामध्ये हा सर्व विषय मार्गीस लावणार आहेत. नाही लावलंच तर आम्ही याच्याहीपेक्षा डबल आंदोलन घेणार आहोत. एक तुझे अभियंता गोगटे साहेब आहेत, त्यांना आम्ही आमचं शिष्टमंडळ म्हणजे जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील, शिंत्रे मॅडम, सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व आमचे महेश कोटीवाले आणि खरं आमच्या ह्या इथल्या ज्या समस्या, नागरी समस्या ज्या काय आहेत, पाण्यासंबंधी असो, इथलं माफियांचं जे काय राज्य चाललेलं आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली आणि आम्ही आमचं गुरं आंदोलन होतं की आम्ही आज बैठक मांडूनच ते बसणार होतो. परंतु त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात शाश्वती दिलेली आहे की ह्या 15 ते 1 महिन्याभरात आम्ही ह्या तुमच्या ज्या समस्या आहेत त्या नक्की मोकळ्या करू आणि जर का त्या केल्या नाहीत तर आमचं ह्याच्यापेक्षाही मोठं उग्र आंदोलन असेल आणि आम्ही संपूर्ण हा घेराव घालून आम्ही बंद पाडू. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.